कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार, मतलब त्याच्यातच राहणार आणि तोच तेव्हाच पकडायचा. नाही पकडला तर आऊट. माझे किती झाले? 24 30 झाले. 30 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 25 थांबायचं नाही. 27 28 19 20 31 किती बाबू 19 च्या नंतर येतो 30 19 हां 19 ऐकायला काय येते तुला? आता तू 19 तरी 29 हां नीट बोल पाडे नाही आहे. कोण बोलले? 29 30 31 थांबायचं नाही. तू आता थांबले 37 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 ठेवलीत अजून आहे. मी एका हातात मोग. चला आता मटण स्वच्छ करून घेऊया. आता मी वाटप घेते करून. आणि ही सुकं खोबऱ्याची एकच कवड घेतली आहे, पण मी माझं वाटपच संपलं आहे. त्यामुळे मी चला आता वाटप पण घेते. ह्या एकाच सुकं खोबऱ्याची कवट्याचं मी वाटप करणार आहे, कवटचं. आणि इथे 2 कांदे घेतले, अद्रक घेतलं आहे, वर इथे लसूण घेतले. आता हे पटापट घेते हे करून झालं आहे. आणि आता आपण त्याला बारीक करूया. तर एवढा खोबरा तर मी वापरणार नाही आहे, कारण माझं भाजलेलं खोबरं आहे ना ते संपलं. करेल बोलते, तर मी म्हटले चला आता मटणामध्ये भाजलेलाच वाटप लागतो. त्यामुळे मग मी अर्धा वाटी आहे ना आपला सुकं खोबरं त्याचं घेतलं आहे करून. तर आता हे मिक्सरला बारीक घेते करून. आणि आपल्याला मटणामध्ये काही एवढं लागणार नाही,
2 चमचे साधारण किंवा 3 चमचे लागेल. तर आता हे मी बारीक करून घेते मिक्सरमध्ये. पाव किती खाणार? मटणा बरं पाव किती खाणार आहे? 4. तू योगिनी? आणि मी 2. तुम्ही 1. जा आता घेऊन ये. आपला शिजलाय मस्तपैकी छान शिजलाय. आणि इथे मी घेतलाय 1 कांदा बारीक एकदम चिरून घेतलाय, 1 टॅमॅटो घेतलाय तो पण बारीक घेतलाय. आणि इथे मसाले घेतले टाकायला. अर्धा चमच धनिया पावडर, लाल तिखट अर्धा घेतलाय. आणि हा मालवणी मसाला 1 चमचा घेतलाय. आणि गरम मसाला अर्धा घेतलाय. चवीनुसार मी हळद घेतली आणि 1.5 चमचे मी मटन मसाला घेतलाय. तर हे सर्व झालं. आता मी हा खोबरा म्हणजे वाटप मी रेडी बनवलेला तो आता मला 2 किंवा 3 चमचे मी ह्याच्यात टाकणार आहे. तर हे मी इथे चला आता मटण तर झालंय करून. आणि आता इथे मी भांडी घेते. भांडी जास्ती नव्हती घासायला, थोडीशीच होती. हे कुकर आणि माझी कढई ती मी जर्मरची भांडी आहे. म्हटलं तर मी लक्स साबण असतो ना आपला आणि आपला भांडी घासायचा काता, ह्याच्याने मी ही भांडी खास करून घासते. कारण का होते ही भांडी ना मला अशी चमकलेली खूप आवडते आणि मी पहिल्यापासून ना काथ्यानेच घासते, लक्स साबण आणि ह्या काथ्यानेच. तर ही भांडी घासून मी एका साईडला ठेवले. का होतं माझा हा जर्मरचा कुकर आहे ना, त्याच्यात मी तुरीची डाळ पण करते किंवा वाटाणे चणे काय शिजवायचं असेल त्याच्यात पण करते. आणि हा कुकर मला खूप आवडतो छोटावाला, त्यामुळे माझं ना मटण मी त्याच्यात शिजवलं ना तर मला हा असा म्हणजे चमकला पाहिजे घासल्यानंतर, तसं मी करते. आता बघा ही थोडीशीच भांडी होती ती पण घासून घेतली. इथे मडकं मी पाण्याचं भरलं नव्हतं कारण मला माहीत होतं की आता आपण मटण बनवतो म्हटलं तर इथे तिथे आता आपलं म्हणजे पाणी मी घेतेच त्याच्यातलंच, मडक्यातलंच पाणी घेते जेवण करताना, मग ते थोडं हातबोट लागतोच. मग मी बोलली नको आपण लास्टलाच भरूया करून मडकं. ते इथे माझ्याकडे लिंबू होता, तो काय झालेला फ्रीजमध्ये ठेवून ना तो एकदमच कालसट झालेला होता आणि लय जाड झालेला होता. तर मी बोलली हा लिंबू फेकण्यापेक्षा आपण त्या लिंबूचे 2 तुकडे करूया. आणि माझं पित्तलचं मडकं आहे ना, तर मी काय करते मिठाने लाल मीठ आणि लिंबू हे मिक्स करून मी असं टच करते आणि तो मडकं बघा किती सुंदर छानपैकी चमकतो. फक्त ना मीठ घ्यायचं आणि लिंबू घ्यायचं, असं टच करायचं आणि या मडक्याला फिरवायचं, तिथे काळं काळं दिसेल तिथे. हे मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण हे असं अशाने म्हणजे असं घासल्यानंतर ना फक्त तो पाण्याने धुवायचं, मग साबण लावायचं म्हणजे विम बार किंवा लिक्विड हे घासून घ्यायचं साबणाने आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. आणि मग ते भरल्यानंतर तुम्ही ह्याला सुक्या कपड्यांनी पुसायला विसरू नका. एकदा काय तर सुक्या कपड्यांनी पुसला ना तर हप्ताभर आहे ना तुमचं मडकं छान म्हणजे पाण्याचं मडकं म्हणजे छान चमकतो. माझं तरी पर्सनल असं म्हणणं आहे. तर आता हे मी हप्त्याभर तर हा मडकं तसंच चमकणार दिसणार तुम्हाला. फक्त रोज तुम्ही साबणाने धुवा, नुसता पाण्याने धुवा, पण तो कपड्यांनी पुसणंच गरजेचं आहे. आता पाव आणि मटण हे होतंच, सर्व म्हणजे खाणार होतं, नेत्रा मी योगिनी आमचं म्हणजे चौघांचं मटण म्हटलं तर थोडंसं
पाव लागतोच. तर इथे मी थोडा भात घालून घेतला. ही मटकी मी सकाळी भिजत घातलेली होती, तर मी बोलली उद्या सकाळसाठी पाहिजे होती, तर मी ही आता असं रुमालात बांधून ठेवते, म्हणजे उद्या सकाळपर्यंत त्याला छानपैकी मोड येतील. आणि मग माझं फायनली हा किचन स्वच्छ झाला आहे. आता जेवायचं आहे बाकी. मी काय करते, तेवढे जमेल तेवढं मी जेवायच्या आधी ना काम उरकून घेते. जेवल्यानंतर खूप आलसपणा येतो आणि मग भांडी घासायला पण खूप कंटाळ. किचन पुरं आवरून घेतलं आहे, फक्त आता हे रात्रीचं जेवण म्हणजे जेवण झालेली भांडीच करायचे. आणि आज आम्ही काय कसं लागतं, मटण असेल ना तर पाव लागतं. आणि ह्याच्यात मी केलं आहे भात, थोडंसंच भात केलं आहे, कारण पाव आणि मटण तर हे असे. आता जेवून घेऊया आणि भांडी उरलेली घासूया आणि मग आरामात झोपूया. तर चला, आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय बाय.